सातारा जिल्ह्यामध्ये जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळलेत। 15 वर्षाच्या आतील 4 मुलांवर आता उपचार सुरू आहे। 4ही मुलांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती मिळते। सातारा जिल्ह्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। 15 वर्षाच्या आतील ही 4 मुलं आहेत ज्यांच्यावरती उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती सध्या व्यवस्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर जीबीएसचे निदान होणार स्पष्ट। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असं जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांनी आवाहन केले। सातारा जिल्ह्यामध्ये 4 ॲक्यूट प्रोग्रेसिव्ह ऑन्सेट ऑफ विकनेसचे रुग्ण सापडलेले आहेत। ही सर्व लहान मुलं आहेत जी 15 वर्षाच्या आतली आहेत आणि ह्या 4ही मुलांना आपण 2 मुलं शासकीय रुग्णालयात, 1 खाजगी रुग्णालयात आणि 1 कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कराड या ठिकाणी दाखल आहेत। ह्या 4ही मुलांची प्रकृती सध्या चांगली आहे। त्यांच्या प्रयोगशाळा तपासण्या आणि वैद्यकीय तपासण्या सध्या चालू आहेत। त्यांचा अंतिम निष्कर्ष आल्याशिवाय आपण हे रुग्ण जीबीएसचे आहेत असं म्हणू शकत नाही। 15 वर्षाखालील मुलांचं सर्वेक्षण प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर गाव पातळीवर चालू असतं। त्यातून सापडलेले हे 4 रुग्ण आहेत आणि यांच्या वैद्यकीय तपासण्यानंतरच आपल्याला याबाबत नक्की रुग्णनिदान सांगता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।